महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अज्ञात महिलेचा मृतदेह खून तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासातच आरोपीचा छडा। आरोपीस झारखंडमधून केली अटक। भिवंडीत अज्ञात महिलेच्या खुनाचा गुन्हा काही तासातच पोलिसांनी उघडकीस आणला। भिवंडीच्या पद्मानगर भागातील एका महिलेचा मृतदेह आढळला होता। या माहितीवरून भिवंडी गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने या हत्येतील मुख्य आरोपीला झारखंडमधून अटक करून मोठे यश मिळवले। पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशनची माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला। भिवंडी शहर पोलिसांच्या माहितीनुसार पद्मनागर भागातील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय सरिता देवी विकास महातो यांची हत्या करून त्यांचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून एका निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला होता। आरोपीने महिलेचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडी गुन्हे शाखा युनिट 2ने तात्काळ तपास सुरू केला। पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली। संशयिताच्या मोबाईल लोकेशन आणि त्यांच्या हालचालीचे तांत्रिक विश्लेषण केले। तपासादरम्यान त्यांना समजले की मुख्य आरोपी संजय मुकादम उर्फ द्वारिका प्रसाद वर्मा वय 42 झारखंडमध्ये लपून बसला होता। त्यानंतर पोलीस पथक झारखंडला पोहोचले आणि आरोपीला अटक केली। या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 2023च्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने ही कारवाई केली। स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भिवंडी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।